नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या अणू आपण 40 प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग हा जिल्हा कधी निर्माण झालेला आहे? रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग हा जिल्हा कधी निर्माण झालेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1981 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, एकत्रित आलेल्या कोणत्या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते? एकत्रित आलेल्या कोणत्या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भगीरथी आणि अलकनंदा या दोन प्रवाहांना पुढे गंगा नदी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 भीम ॲपचे आपला फुल फॉर्म सांगायचे आहे। भीम ॲपचे आपला पूर्ण रूप सांगायचे आहे। त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत इंटरफेअर्स फॉर मनी या ठिकाणी योग्य फुल फॉर्म होईल। प्रश्न क्रमांक 6 डॉट्सचा उपचार खालीलपैकी कोणत्या रुग्णांसाठी आहे? डॉट्सचा उपचार खालीलपैकी कोणत्या रुग्णांसाठी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती नदी ही अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी ही अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 कोणत्या वाऱ्यामुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा प्रामुख्याने ऱ्हास होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो। प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड याला शुष्क बर्फ असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोनार तंत्रज्ञान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी आपल्या अक्षावर खालीलपैकी कोणत्या दिशेने फिरत असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 भारतामध्ये सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे? भारतामधील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतो? ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी हा खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाबार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? युनिसेफ ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लहान मुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 प्लास्टिक मनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? प्लास्टिक मनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्रेडिट कार्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 17 उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शहीनाही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी शुद्ध शब्द होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणते शहरे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते शहरे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोचीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोकणामध्ये खालीलपैकी कोणते वनेही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये खालीलपैकी कोणते वनेही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सुधारित वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आपल्याला या ठिकाणी LED पूर्ण रूप सांगायचे आहे. LED पूर्ण रूप या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाईट एमिटिंग डायोड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आधार कार्डची नोंदणीकरण खालीलपैकी कोणती संस्था करते? आधार कार्डची नोंदणीकरण खालीलपैकी कोणती संस्था करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 UIDAI या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे खालीलपैकी काय असतो? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे रूप आहे? ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे रूप आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बकिंगहॅम हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण खालीलपैकी किती प्रशासकीय विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई मद्रास कोलकाता येथे विद्यापीठाची स्थापना झाली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई मद्रास कोलकाता विद्यापीठाची स्थापना झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंचमढी आणि तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? पंचमढी आणि तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा ही सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रामध्ये मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? महाराष्ट्रामधला मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य मोसमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते? गोपाळ हरी देशमुख हे खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकहितवादी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोळशाच्या खाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ग्रामसभा बोलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? ग्रामसभा बोलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरपंच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डेव्हिड बेकहम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिड बेकहम हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 29 दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोरसूद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड ते चिपळूण या 2 शहरांना कुंभार्ली घाट हा जोडतो. प्रश्न क्रमांक 32 मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? मुर्हा मेहसाणा सुरती पुढीलपैकी कशाच्या जाती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हैस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 आपल्याला खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. अलिबाग कलिंगड, सांगली द्राक्ष, वसई केळी, राजेवाडी संत्री. तर आपल्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजेवाडी संत्री या ठिकाणी चुकीची जोडी होईल.